शिव सकाळ मित्रांनो, तर आज आपण आलो आहे रत्नागिरीमध्ये राजापूर तालुक्यात। इथे कशेली गावात एक सूर्य मंदिर आहे, त्याचं नाव आहे श्री कनकादित्य मंदिर। तर चला आज या मंदिराचा इतिहास जाणून घेऊ। तर समोरील मंदिराचे नव्याने काम केलेले आहे आणि त्याचा जो खर्च आहे तो 1 करोड रुपये आलेला आहे। त्यांना पूर्ण जसा होता पहिला तसाच तो लाकडी बांधकाम केलं आहे त्यांनी। पूर्ण छताला लाकडाचा वापर केलेला दिसतो इथे आणि आतमध्ये आपल्याला कॅमेरा नेण्यास परवानगी नाही आहे। तर कशेली गावातील ग्रामस्थांकडून आपण या मंदिराची माहिती आणि इतिहास जाणून घेऊया। आपल्याकडे जे मंदिर आहे, सूर्याची मंदिर आहे, 1000 वर्षापूर्वीची रेकॉर्डेड अशी मंदिर अशी 3 आहे। एक ते ओरिसा कोणार्क, दुसरं जे मंदिर आहे ते कशेला करता येते, तिसरं मंदिर गुजरातमध्ये प्रभात पट्टण, या ठिकाणी मंदिर आहे 1000 वर्षापूर्वीची रेकॉर्ड आहे। या तिन्ही मंदिर, त्या 3 मंदिर, आमचं मंदिर हे 1000 वर्षापूर्वीचं, याचा रेकॉर्ड आमच्याकडे पुरातत्व खात्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे। तर ही 3 मंदिर, त्याचा 3 याचा आमच्याकडे 3 ठिकाणी रेकॉर्ड आहे। आमच्याकडे आता तांबडे पडतो इसवी सन 1191 पूर्वीचं मंदिर आहे, शक्य 1113 म्हणजे इसवी सन 1191 पूर्वी। आता ही जे मंदिर, त्याला थोडासा तुम्हाला बेस देतो, तर या मंदिराची मी माहिती सांगतो। तर माहिती सांगायची मुळात सूर्य म्हणजे काय हे माहिती पाहिजे। तर सूर्य मंदिर म्हणजे काय, कुठचं मंदिर, का सूर्याचं? तर मुळामध्ये असं आहे की आपण सूर्याला नमस्कार किती करतो? 12। सूर्याची नावं किती देतो? 12। वर्षाचे महिने 12, सगळ्याचे काही 12 आहे बघा। आणि मुळात असं आहे की आता या विश्वामध्ये अशा 12 सूर्य मालिका हे हिंदू सायन्सने कधी सिद्ध केले? हजारो वर्षापूर्वी सिद्ध केले। नासात नाही, म्हणजे अमेरिकेची संस्था आहे, तर ही जी संस्था आहे, ही संस्था आता 2016 मध्ये एक आर्टिकल होतं छोटंसं टाइम्स ऑफ इंडियन एक्सप्रेस मध्ये 6 फेब्रुवारी नाही 5 फेब्रुवारी 7 फेब्रुवारी 2016 एक आर्टिकल झालं होतं की नासाला आता 3री सूर्यमालिका दिसते। अमेरिका किती पाठी बघा। आपल्याला 12 सूर्यमालिका कधीच माहिती, त्या 12वर आधारितच सगळं आता गणित आहे आपल्याकडे। सगळं जे 12 तास, 12 राशी, 12 हे सगळं जे आहे 12 त्याच्यावरती गणित आहे। तर मुळामध्ये असं आहे की 12 सूर्यमालिका आहे। मग 12 सूर्यमालिकांचे जे अधिपती आहे त्यांची नावं घेऊन आपण 12 सूर्याला 12 नमस्कार करतो, एका सूर्याला 12 नमस्कार करतो। तर सगळ्यात जास्त मंदिर सूर्याची होती गुजरातमध्ये 11 मोठी मंदिर, दुसरी शंकराची 5 आणि कृष्णाची 3 ही मंदिर मोठी गुजरातमध्ये आहेत। तर मुळामध्ये तर ह्या मंदिराचे मूर्तोड केल्यानंतर मूर्ती आहे त्या 4 लोकांना त्याला दक्षिण भारताकडे पाठवल्या। अशी ती मूर्ती गुजरात मंदिरात आहे, ती समुद्र मार्ग दक्षिण भारताकडे चोरट्या मार्गाने जात होती सुरक्षित राहण्यासाठी। तर ते आहे कशेला इथून 2 किलोमीटर अंतरावरती बीच आहे, समुद्र आहे, त्या ठिकाणी ते जहाज अडलं गेलं आणि ते जहाज अडलं गेल्यानंतर ते नावाला प्रयत्न होता, जहाज मागे पुढे जात नाही। शेवटी नावाने कंटाळा त्याने आपलं रात्री जेवण केलं
आणि आपली झोपी करा. पण त्याला असं आढळलं ते दृष्टांत झाला की बाबा तुझ्या दादाची मूर्ती तुला इथे राहायचं. पण त्यानुसार त्याची मूर्ती इथे दुसऱ्या दिवशी घेतली, तो किनाऱ्यावर आला. जे निसर्गाने जशी गुंफा आहे, निसर्गनिमित्त गुंफा आहे, तर त्या गुंफेमध्ये त्याची मूर्ती ठेवली, त्याला देवघळी म्हणून ओळखला जातो. तर तुम्हाला ही मंदिराची माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय शंभूराजे.